धुळे शहरात होणारी विकासकामं नागरिकांसाठी सोयीची ठरण्याऐवजी डोकेदुखी कशी ठरू शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण धुळे शहरातून समोर आलं आहे। शहरातील प्रभाकर टॉकीज ते बारापत्थर परिसरात नुकताच तयार झालेल्या एका रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे पहिल्याच मुसळधार पावसात 2 दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालं आहे। धुळे शहरातील गोल बिल्डिंगच्या बेसमेंटमधील जिथे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे पाणी साचून 2 दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे। प्रभाकर टॉकीज ते बारापत्थर परिसरात नुकतंच रस्त्याचं काम पूर्ण झालं, मात्र रस्त्याचं बांधकाम करताना पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचं सर्व पाणी थेट या बेसमेंटमध्ये शिरलं। या बेसमेंटमध्ये असलेलं फ्रेंड शूज हे जोडे चप्पलचं दुकान आणि एका पेंटच्या दुकानाला याचा मोठा फटका बसला। जोडे चप्पलचे दुकानमालक गुड्डू काजी यांच्या मते त्यांच्या दुकानातील महागडे ब्रँडेड शूज पाण्यात भिजल्याने जवळपास 5 लाखांचं नुकसान झालं आहे। तर पेंटच्या दुकानातील महागडी मशिनरीही या पाण्यात पूर्णपणे खराब झाली आहे। ठेकेदार आणि प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप आता हे दुकानदार करत आहेत। या दोन्ही पीडित दुकानदारांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली असून या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे। मेरा नाम गुड्डू काजी है। मैं तकरीबन 2011-5 से इस गोल बिल्डिंग में फुटवेयर का व्यवसाय कर रहा हूँ, लेकिन आज तक के कभी मेरी दुकान में इतना पानी नहीं भरा जो ये रोड बनने की वजह से और इसकी आउटलेट नहीं निकलने की वजह से मेरी दुकान का भरपूर नुकसान हुआ है। कम से कम 5-6 लाख रुपए का नुकसान हुआ है, क्योंकि मेरे फुटवेयर के दुकान के अंदर सारी महंगी चीज़ें रहती है और उसके अंदर मेरे डॉक्यूमेंट वगैरह, जितना मेरा डॉक्यूमेंट्स वगैरह, जो बिल वगैरह सब पानी में बह गया। ये आप पीछे देख सकते हैं, ये आपातकालीन पानी आया है जैसा। तो मेरी मांगनी है सरकार से कि मुझे इसका मुआवजा रिप्लेसमेंट दे, मुझे कुछ ना कुछ मेरी हेल्प करें, मदद करें, क्योंकि मैं इतना बड़ा नुकसान नहीं सहन सकता।